बडबो बडबो मी काय म्हणतो काय चिमण कोण वापस कोण म्हणलं काय झालं वा काय गडबड म्हण नाही का हो घनश्याम भोले भेटून या म्हणून जेवण खाऊन झाल्यावर तर गेलो तुम्ही मार्केटमध्ये तर म्हणलं मी आणलं बा जेवण खाता आलं तर नाही म्हणे राजू तर म्हणे तुम्ही असं करा म्हणे पेपर एजन्सी सुरू करा म्हणे 15-20 गाव जर कव्हर झाले 30-35 पेपर जर घेतले लोकांना तर तुमचं हँडल होऊन जाते म्हणे कसा बी रोज मजुरी तुम्हाला चांगली पद्धतशीर पडते तर या म्हणते मी गाववाल्याच्या भेटी घेऊन तर म्हणलं काय कसं करा मग तुमचा विचार काय बोलते म्हणे पेपर एजन्सी टाका म्हणे अरे टाका ना मग पुरते ना मी सांगतो तुम्हाला 10-20 हजाराला मरण नाही मग काय तर घर बसले आपलं गेलं एसटीवर आपले टाकले दिले रवाना करू द्या करून करा सुरू म्हणलं मला रामपूरला जा कसं आपल्या पुण्याला खुली होती का नाही तिथे ते आले होते तर कामाले ते माऊली भाऊ ते आपलं बबनराव आणि बाकीचे अजून ते लाऱ्याचे ते आहे ते होते ते 4-5 जण तर म्हणलं त्याला भेटलो असतो आणि त्याच्या हिशोबाने मग कामाला लागलो असतो मी आजूबाजू खेळे घेतले असते कवर करू लारेल्यांचे त्याला घेऊन जमते ना मग काय हरकत आहे तुम्ही लाऱ्याचे त्याला म्हणा तुम्ही आसपासचे खेळे कवर करू लागा म्हणा झालं मग लोकांना जरा महत्व सांगा त्याचं झालं त्याचा काय मोठा विषय आहे का म्हणलं मला ला हिंमत मग आता कशी 30-40 हजार रुपये समजा बुडी पाठवून राहिली होती आता 40,000 रुपये जर आज संध्याकाळ लोक आले की झालं मग उद्या आपण कसं कमी लागून जाऊ समजा लोकांचा जर सपोर्ट चांगला भेटला तर भेटते ना मी सांगतो ना लोकांचा सपोर्ट भेटते तुम्ही काळजी नका करू मग काय तर तुम्ही फक्त रामपूरला जा आणि आपण संध्याकाळी पाहू मग काय करायचं काय नाही आहे ना घनश्याम आहे मी आहे त्याला सांगतो बरोबर काय करायचं काय नाही तर तुमचं काम लावा तुम्ही बरोबर तुम्ही जा लोकांना भेटून या काय म्हणते बाबा तुमच्या माज भाजा फोन आहे तर काय म्हणते हॅलो हा बोला बाबा बाळभाऊ लय दिवसांनी फोन लावला बाबा काय होतं बाबा काय सांगता तुम्ही अरे बाबा माज भाऊ म्हणा हात जोडले आता मग काय शांताराम घनघरे म्हणा आणि हात जोडा मग काय काम सोडून वैद्य बरोबर लागा असं काम आहे त्याचं एखादा फोन कमीत कमी का लय बॅलन्स लागून राहिला का फोन लावले अरे म्हणलं बा जर असं जीव तो वाढला म्हणते बा पण आता तेवढ्या काय फरक पडून राहिला का यायला फोन लावले मला जिंदगीत फोन नाही लावला काही ना काही बी मिस लावतो शेवटी मी सोडून दिला होता बा म्हणून आता फोन लावला मी पहिला आवाज आला तर बडबोल नाही अरे का बडबो काय म्हणलं गडबड अचानक कसा का फोन तिथंच होते अट्टे बसलेले आहे नाही का बरोबर आहे उन्ही तारीचे काय वावरत जातील ते आले असं चहा प्यायला दुपारचे माहिती आहे ना कोणत्या रंगाचे आहेत ते आता काही मुकऱ्यासारखे ऐकून राहिले असं चोट्ट्या वानाचे का कसं काय म्हणलं काही एखादा फोन घेऊन आहे का रे म्हणलं काही माझ भाऊ आहे का नाही जिथं माहिती आहे का म्हणलं अरे हो ना बडभो ते कसं आता कास्तकार म्हणलं की कसं आमच्या मागं लय काम मारायच्या मग अरे घडीची फुरसत नाही काम कवडीचं नाही असं आमचं काम आहे आता वावर बसले चांगले खतं पाणी हे ते फवारे झाले जरा निवांत माणूस बसला होता आज निवांत बसलो अरे निवांत काय वहिनी त्याला समजून सांगा म्हणा 2-2 पुरीचं लग्न करणार जरा काळजीत राहणार म्हणा काही इकडे तिकडे काही चौकशी आहे ते काही चालू आहे का नाही का बसले आपले सोप्यावर बसले चहा पिले राहिले कामं करा जरा असे काही ना काही इकडे तिकडे जरा 4 इकडे जाऊन पाच जा जरा हो बाळभाऊ तसंच आहे ना यायला किती काय सांगतो याच्या डोक्यात उतरत नाही शेवटी त्याच्या मनात आलं तेच करते ते आता दिवाळीनंतर पाहू म्हणे काय आहे तर मला जाऊ द्या दिवाळीनंतर पाहू पण जरासं कसं लक्ष ठेवावं लागते कुठे पोर आहे काय आहे जरासं समजायला पाहिजे का लोकांना सांगते हुशार काय स्वतःच पाहिलं तसं असं काम आहे द्यायचं बरं मी काय म्हणतो आपला त्याला फोन द्या हो बोला ताई संग मी काय म्हणतो आहे का म्हणलं बोला ना काय म्हणतो तुम्ही काय म्हणलं काय सांगा ना काही नाही म्हणलं एक आपला भाडेकरू आहे हो चिमणराव हो तर त्याला म्हणलं पेपर एजन्सी चालू करायचे तर ते युराला रामपूरले तर त्याला बरोबर सांगा म्हणलं माहिती किती म्हणजे कसं 20-25 पेपर लावून दे तिथं आणि आजूबाजूने जरासं मदत करा हो नाही चालत ना आमची तर पेपर मग काय लोक आता माहिती नाही का तुले पेपर आहे बा म्हणलं पैसे देत नाहीत लोक आमच्या गावातले हो महिना लावते 2 महिने लावते आता देऊ मग कसं चालत नाहीत ना लय एजन्सी फेल गेल्या ना आमची इथं हो ना पण तुम्ही हा ना तुम्ही असल्यावर फेल जाते का 5 रुपये पेपर 200 रुपये महिना माहिती नाही भेटत का त्याची करा ते कवर करा मला काही सांगू नका ते तेवढं काम करा आता हो बरोबर पाय तुम्ही येऊ दे ना येऊ राहिला ना ते निघाला आता इथून मोठे आशे येऊ राहिला ते नाही तर आल्याला ते संध्याला हुडकून लो रामपूरवाले माहिती आहे मला कोणत्या रंगाचे आहेत हो ना बरोबर ठीक आहे ना बाकी तब्येत आहे सगळं चांगलं रे बरं आहे पद्धतशीर तब्येत चांगलं आपल्या संकेत पाहिजे काय नाही तर त्या दिवशी का मारतेला फोन लावला दादा खेळ त्याचा चालूच असते काही फोन लावला का बिजी मारला का मारतेला का नीला फोनवरच असतं का लेका डुबऱ्यावाला नीला फोनवर काय करा मग शेवटी म्हणलं आता तुम्हाला संकेतची पाहिजे मला चौकशी करून पद्धतशीर चालू आहे त्याचं शाळा गिळा मस्त चालू आहे काही वादा नाही आता हो काही टेन्शन नाही तेच म्हणलं मग ठीक आहे ठेवतो मग पाहिजे मग त्याची म्हणून निपटून टाक जा ठीक आहे ठेवतो मग हाय बबनराव अरे बबनराव पारा घ्या आता दिसलं ना माझ्याकडे पाहिलं तिकडे चालले ते पा बबनराव इकडे आणा चिमनराव काय डोकं खाली काय माहिती आता हे काय आला इकडे अरे आलो ना अरे शिटा पाहून राहिलो बा शिटा पाहा लागते मला आलो चिमनराव भाऊ आलो का कसं काय म्हणलं हा बरेच दिवसांनी दिसले बा मला इथंच असतं वाटे नाही आता इथेच असतो भाड्यानं खोली करून तर म्हणलं तुमचं कसं काय इकडे काय करू राहिले तुम्ही कमांडर बसतो हे आमचे शिवलाल भाऊ आहेत इथुकडे संघटना अध्यक्ष त्याची कमांडर आहेत आमचं कसं रोडवर चालू आहे आता गाडी लोईनेर दारवा असं तसं काही आपलं तुमचं काय इकडे तुम्ही काय गाडी घेऊन कुठे हिंडून राहिले इकडे चाललो होतो मी रामपूरला चाललो होतो बरं झालं तुम्ही दिसले तर काय म्हणलं कोणी सापडेल गावात नाही आपली लाऱ्याचे त्या कोणी सापडेल का म्हणलं जरा कसं आहे आता तुम्ही होते आपले पुण्याला म्हणलं जरा आधार जा तिथं थोडंसं काम होतं येईल काय काम पडलं म्हणून म्हणजे कशाचं काम म्हणलं तुम्हाला काय काम पडलं तिथं रामपूरला आपलं पेपर एजन्सीचं काम होतं खेडोपाडी आपल्याला पेपर पोहोचायचे आहे एसटी ना
तर म्हटलं कोणकोणत्या गावात जाऊन भेटी घेऊन या. तर म्हटलं पहिले रामपूरला जा, लाऱ्याचे तेल घेऊन जरा कसं इकडे तिकडे अजून पाव. असं आहे का? पोट्टे कारायचे पोट्टे ते पोलीस भरतीच्या याचे ते मागायत बा परीक्षेच्या. आता काय सांगा ते घरी आहेत का नाही तर काय आहे तर काय नाही, वावरायला जाते तिकडे तिकडे बाकीचे त्याचे काम करते. पाहतो ना भेटले मावली भाऊ भेटेल का मग, कोण ना कोण भेटेल ना. पण भेटन सगळं गाव भेटन तुम्हाला. पण मी काय म्हणून राहिले, तुम्ही काय करून राहिले इचुकाड्यात काय पडून राहिले म्हणलं. हा पेपर एजन्सी हे ते दुसरं काही एखादा पाणठ्याला लावा, नाही तर मग एखादी पाणीपुरीची गाडी लावा. हा हे काय याच्या नंदी काय लागले तुम्ही. काय किती लावा आता पाणीपुरीच्या गाड्या, 100 मीटरवर एक एक गाडी आहे ना. आता कुठं लावू मी आता, त्याच्यात मी गर्दी करू. हा हो तर म्हणलं पहा आता हे नवीन आहे तर जमलं हात टाकून पाहिला. सक्सेस नाही ते सक्सेस नाही ना. तुम्ही हे बा या भानगडीत पडू नका. माया आहे का, मी कसं अनुभवी माणूस आहो, मला सगळ्या धंद्याचं याचं त्याचं नॉलेज आहे. म्हणून तुम्हाला एक चांगला या नात्यानं सांगून राहिलं तुम्हाला की याच्यात तुम्ही पडू नका. हा जवळचे गमासान हाय ती गमासान. किती एकर किती वावर जमीन आहे तुमची इथं. आता 1.5-2 एकर आहे बा. हो काहून काय झालं. तेवढं जर साबूत राहिलं वावर तर लय कमावलं म्हणला ना तुम्ही. हा म्हणून म्हणलं जास्त काही या भानगडीत पडू नका तुम्ही. हो पेपर वाटता तुम्ही, पेपर वाटताना दिसतं मला काही हा तेच काम करा, त्याच्यातच फायदा राहील तुम्हाला. पण म्हणजे काय काहून म्हणजे चालन काहून नाही. काही सांगायची गोष्टच नाही ना. लोक हे बा 150 रुपये जरी महिना असला तर पगार दाखवते. तुम्हाला माहित नाही का शहरातली जशी कंडिशन आहे तर खेड्यात काय तुमचे हाल आहे. हा म्हणून म्हणलं तुम्ही भानगडीत पडू नका. हा हाय हे आपलं चालू द्या, काही दुसरं असेल तर. हा रोजमजुरी 100-150 काय पडत असेल तेच बरी आहे. आता हेच भेटायचे होते का पहिले बुवा मायवीन, तर हे भेटल्याच्या ना तर माझ्या तर पुरा डिसमुळच झाला आता. नाही पण ते हिंमत नाही हरत म्हणा, आपल्याला करायचं तर सुरू हेच करायचं. घाटा हो का तोटा हो काही होईल काय 40 गेलेच चालते. नाही पण तरी ते आता आपण एक डोक्यात घेतलं का नाही, आता करायचं म्हणजे करायचं आपल्याला. पहा मग आता तुम्ही शेवटी तुम्हाला उकायत मुंडकं घालायचं आहे तर मी काय करणार आहोत. जा बा तुम्ही काय करायचं ते करा. पहा रामपूरला जा, एकही ढंगाचा माणूस नाही. कितीतरी एजन्सी आमच्या गावात सुरू झाल्या. हो मी जर एकटा सोडला ना तर कोणी बिल नाही दे त्याचं पेपरचं. फक्त मी आणि बाबा दोघांचीच बिल द्यायला भेटे. हे बा निरा वावराने पोहे काय 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 150 रुपयाची गोष्ट. असे लोक आहेत आमची इच्छे. हो ना पण तरी म्हणलं काही ना काही आता 4-5-25 खेळे हिंडलो असतो. जरा पाहिलं असतं कसं रोजमजुरी. हा तुम्ही लावसाल का मग पेपर. हो 3 पेपर होते आपले इथे पहिले, इंग्लिश हिंदी मराठी. हो 3 पेपर घेत जा. मग तुम्ही म्हणसाल तुम्ही लावले तर आम्ही तुम्हाला देऊन देऊ, पण तुम्ही भानगडीत पडू नका असं माझं म्हणणं आहे. नाही भानगडीत तर पडतोच मी आता. हो पण ती आता कसं तुम्ही घेसाल ना. पण अरे आताच नाव लिहा ना आपलं. लिहा 3 पेपर आपले शिवलाल टोयकोटे. एक इंग्लिश एक मराठी हिंदी. एक टाइम्स ऑफ इंडिया एक दैनिक भास्कर, नाही तर मग समजा एखादा अजून मराठीतला कोणता लोकमत देशोन्नती कोणता जे असेल ते द्या पाठवून आपल्याकडे. हो जै सुरू करसन तेपासून आपलं नाव क्लिअर करा. बाबा असे जर 3-3 असले तर मग तर फारच चांगलं आपलं. मग आता आपल्याला 500चं टार्गेट आहे. 500 पेपर खपले पाहिजे 20 खेड्यात असा अंदाज आहे. 500 टार्गेट आहे. पाय ना 500चे 50चे पैसे भेटले सांग ना मला. हो ना किती सतावते लोक तर. हो बरोबर पाय ना हो पहा तुम्ही तुमच्या हिशोबाने जा रामपूरला जा, कोणाची भेट घ्या आणि पहा काय करा. बरोबर येतो मग बघा येतो म्हणला. काय पुण्याला दिवस होते आपले नाही. आपल्या खोलीत राहिना काय 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 नाही मावळच होता म्हण नाही. हो ना मग काय लपू लपू आला बा मालकाच्या. नाही मस्त होती मजा होती काय त्यावेळेस नाही का. बरं ठीक आहे या मग तुम्ही या. होतं का नाही राजा. होतं का नाही म्हणलं चिमणराव म्हणलं चिमणराव. हा होतं का नाही. अरे हो रे हो. अरे चिमणराव आला तुम्ही इकडे कशी काय भटकले तुम्ही. हा रामपुरात काय बा पुण्याहून सोडून इकडे कुकडे. बाबा 2-4 महिने झाले इकडे आलेलो आम्ही. म्हणलं काय आलो तुमच्या गावात मी. कुठं चालला बाबा ट्रॅक्टर ड्रायव्हर झाला वाटते बा तुझा आता इकडे येऊन. आपण तर पहिल्यापासूनच हा, पण आता हे कसं पाटला ट्रॅक्टर आहे चला बा आपलाच असल्यासारखं आहे. मग काय टेन्शन नाही. मग घरच्यासारखंच काम आहे आपलं. कसं 15,000 रुपये महिना आहे आणि बिलकुल बाकीचे काही टेन्शन नाही. खुळण खाळण निघत राहते. ते तर मला तुमचं काही सांगायचं काम नाही खुडून गिडून. असं हो का म्हणलं काही गावात सापडून कोण लारायचे त्याला भेटायचं होतं आपल्याला. म्हणलं काय करावं काय नाही. तर जरा ते पेपर एजन्सी सुरू करायची होती. तुमच्या गावात काही पेपर जर चालू करत असतील लोकांना सांगायचं होतं. अजिबात हे बा तुम्ही पेपर लावूच नका. ते आपला माऊली नाही का तिथं आपल्या संग आला होता ते तुमच्या इथं. ते आपल्या यांना आणते याटून 2-3 पेपर घेऊन येते. सरपंचाचा लाईनी पाटलाचा अजून 1-2 बस याच्यावर पेपरच नाही आपल्या गावात. 4 पेपर सगळं गाव होते. हो का म्हणजे एजन्सी नाही पण तुमच्या गावात नाही का. म्हणजे याटून आणते मग 1-2 पेपर आणि गावात वाटते. हो एरी काय एजन्सी कायची आणते याटून गेला घेऊन येते 1-2 पेपर असं आहे त्याचं. हो का म्हणजे इथं कसे 25 खपते समजा नाही. बरोबर हो ना ठीक आहे ना. पण तरी म्हणलं बा येतो भेटून. हो काय काय नाही तर सरपंच गिरपंच या मोठ्या माणसाला भेटायचं. अबो आता काय आहे तर तुम्हाला पुरवत असेल तर पहा. मला तर वाटते काय शक्यता कमीच आहे जरा. किती घेईन काय लोक काय सांगा. पैसे वसुली बी जरा मोठं कठीण काम जाणार आहे. एक तर एसटीवर थांबा लागते टाइमशीर काम आहे. तेच म्हणलं आता पाहू ना काय होते तर लोक काय म्हणते त्या हिशोबाने. जर 25 जर समजा बजेट बसला तर पाहू. मग आजूबाजूचे खेडे पाहू. 500 पर्यंत जर पेपर गेले तर करू सुरू. हो पहा मग तुमच्या हिशोबाने पहा. चला नाही तर घरी चला. पलटतो ट्रॅक्टर. नाही घरी नाही आता या ना तुम्ही शहरा. हो काय कुठे फवारायला चालले वाटते नाही का. नाही राहू द्या आता जा तुम्ही तुमच्या कामी कमी. मी पाहते त्याची भेट घेऊन. पहा मग घरी असेल ते लाऱ्या. हो असेल ते बहुतेक पहा द्यायला भेटा. हो काय आता आपलं ऑटो चालू आहे आपला. आता काय पुण्याला आलं तर तुमच्या खोलीवर राहिले बा. कसे दिवस काढले तिथं आम्ही 1-2 महिने तडीपार केलं तर तरी. बरं काय होतं मग इकडे आमच्या इथं काय काम होतं. आपलं पेपर एजन्सीचं गावात पेपर सुरू करायचे होते. होतं म्हणलं लारायचे त्याला घेत होतो. सरपंच साहेबांची भेट घेत होतो. गावात काही पेपर जे लावते त्याला भेट घेत होतो. असं होतं बा. तसं हो का म्हणजे बरं राहिलं का नाही का. बसल्या जागेवर कशी 5-50 छापले जाते. अरे का भाऊ म्हणलं मग पेपर एजन्सी सुरू करू राहिले का तुम्ही. सांगा बा आपल्याला काही असलं तर एसटीहून उतरा खात्राचं काम असेल तर आपण हाऊस इथं. हो काय दे आता देऊन देत जा.
बापरे, मग तर कामच झालं. वाटणारे जर असे जर सापडले तर फारच चांगलं. बरोबर, देऊन देऊ ना मग तुम्हाला काय हिशोबाने समजा. काही हरकत नाही, फक्त मला पाहू द्या किती पेपर होते काय होते तर. एक वेळ सरपंचाची भेट घेऊ द्या, त्याच्या माध्यमातून काय काय लोक भेटतील तसं पाहू द्या मला. ते कुठं घरी आहे ते मला आणायला गेले ना. हो तर तुम्ही असं करा, शांताराम घनगणीची भेट घ्या तुम्ही. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मग बरं, लाऱ्याला भेटायचं होतं का? ते वावरात जायला ना, ते वावरात गेलेला आहे. तुम्ही घनगणीच्याच घरी जा आणि तिथून मग तुम्ही वावरात जा. हो काय करा तुम्ही पहा मग. बरोबर लागेल पण मिळ नाही. 25 पेपर होईल का आपल्या सुरू इथं? आता काय सांगा आता लोक कसं आमच्या गावातले 2 पेपर आता सरगाव असतील. हो सरपंच निरा गाव आहे. तर म्हणलं पाहा लावतात लोक काही तसा विषय नाही, काय असं एवढं नाही. 10-15 तर काही लागते आपल्या गावात. बरोबर, पाय तुम्ही काय होती विचारतं. काही हरकत नाही, भेटतो मी लाऱ्याला भेटून आपलं पहिले घनगणीच्या घरी जाऊ नाही का? कुकड्या घर द्यायचं. सरळ जायचं, कोणाला विचार घनगणी कोणी सांगते गावात लय हरी कसते गाव घर सांगायचा. जा पुढे पुढे जायचं, विचारत जायचं. जा तिथं एक झाड आहे, तिथं लागतेच त्याचं घर. असं म्हणणं आहे देवदस त्याचं. आपल्या घरी आले हे चहा घेतला मला, चला बाबा देवदस भोले भेटू. मग त्याच्यावर निर्णय घेऊ. लाराले भेटत होते त्याले. मग पाय आता काय विचारायचं यात. मला लक्षात तुमचं काय म्हणणं आहे. तर तुमचं काय आहे तर बेरोजगार हा तुम्ही, काहीतरी बा 4 पैसे खिशात येईन या हिशोबाने तुम्ही बिझनेस सुरुवात करून राहिले. पण नाही बा, तुम्हाला सहकार्य करतो आम्ही तनमन धनानं. तुम्हाला जसं लागलं तसं आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही काय करा, एक काम करा. हो काही बजेट आहे मग, काही 50,000चा बजेट आहे तुमच्याजवळ? हो आहे ना आहे ना. 40,000चा बजेट आहे आपला. झालं बस झालं. मग आता हे बा तुम्ही काय करा, आपल्याला गावोगावी पेपर वाटायचा आहे. एसटीने तुम्ही पाठवसान, पण तिथून कोण पोहोच त्याच्यासाठी आपल्याला भरती करा लागेल. हा हो कमीत कमी 20 गावाचं आपण टार्गेट ठेवू. 20 गावात कमी कमी 30-30 पेपर 25 पेपर आपल्याला कव्हर करणं आहे. आमच्या गावातले तर आम्ही देतोच तुम्हाला, काही विषयच नाही. तर राहिला विषय बाकी गावाचा. तर तुम्ही काय करा, पेपरला जाहिरात द्या आणि एक मुलाखत घ्या पोट्ट्याची. हो बा पेपर आम्ही पाठवू, तुम्ही ते गावामध्ये लोकांना पोहोचवणे. काय महिना द्यायचा ते ठरवून घेऊ. हा कसं 1 घंट्याचं काम आहे. 1,000-500 जरी दिले तरी कोणी येते, रिचार्ज तर निघते द्यायचं. असे आपण भरती करू. तुम्ही आपलं बाळू आहेत ना, तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन घ्या. आज घ्या नाही तर उद्या घ्या. पेपरला द्या, उद्या द्या. आणि पेपरला आलं रे आलं की उद्या संध्याकाळी 4 वाजता तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन टाका 2 जण. आणि त्याच्यातून पोरं निवडा आणि इथून पेपर पाठवा. मग त्याला लालूच लागते, तेच गावातले पोरं माणसं पाहिजे आणि तेच पेपर वाटते. झालं काम तिकडे. 20-20 कव्हर करा म्हणा कमीत कमी तरी. तसं म्हणजे समजा तेच पोरं बोलावायचे, त्यावेळेस ते काम देऊन द्यायचं की तुम्हीच 20-20 पेपर कव्हर करावा आणि तुम्हीच वाटा. तुम्हाला काय 1,000-500 जे काय पडेल ते आपण जेवढे जास्त पेपर तेवढे जास्त पगार. एवढे वाटावा तुम्ही. बस बस सांगे त्याला टांगेच करावं लागते, त्याशिवाय जमत नाही. तर आता तुम्ही किती किती गाव हिंडसान आणि कोणते लोक कसे काय लोक, त्यालाच जबाबदारी देऊन द्या. त्यालाच मोरके करा. तुम्हीच पेपर वाटा आणि तुम्हीच पैसे वसूल करून मला आणून द्या. तुमची मलाही तुम्ही खा. असं करावं लागेल ते, कारण की एकट्याचा काही ताल बसत नाही याच्यातनी. तुम्ही किती काही खेडे हिंडा. बरं बरं, म्हणजे समजा हाताशी धरून काम करावं लागेल सगळे मिळून नाही का? बरं बरं. मग आता एक काम करा, तुम्ही आता जा लवकर पेपरमध्ये आपली न्यूज देऊन द्या. जाहिरात की बा उद्या 4 वाजता मुलाखत घेतल्या जाईल. योग्य उमेदवाराची निवड होईल. ज्याचं शिक्षण जास्त त्याला आपण हे काम देऊ. बस जाय तिकडे. जे आले ते आले, नाही आले नाही आले. प्रत्येक 20 गावातले तर येईल. बरं तसं करतो मग नाही का? बरं बरं, तुमच्या गावातून भेटेल ना पण काही पेपर आपल्याला? त्या गावातून मी देतो ना तुम्हाला, काहीच नाही. पेपरवरची एसटी वरचे जे उतरायचे ते तर म्हणता तुम्हाला कंदील बुडा उतरून देतोच म्हणता. हो ते आबाजी म्हणे ना, मीच पेपर उतरत जाईल म्हणे, घरोघरी पोहोचवतो म्हणे, मला काय द्यायचं ते देऊन द्या म्हणे. झालं असतेच आहेत आमच्या गावात तसे करणारे, काही वांधा नाही. हो तुम्ही फक्त जाहिरात काढून द्या आणि उद्या बिलकुल सगळे बोलवा आणि तिथंच नियुक्ती करा. आणि त्याला मला प्रत्येक गावातले 20-20 पेपर मी रोज पाठवत जाईल. इकडे लाईन तुमच्या त्या कोणत्या घनश्याम भाऊशी लावून घ्या आणि क्लिअर मॅटर. हे बरोबर नाही का? किती गाव हिंडा आणि किती पेट्रोल गमा. बरोबर, उद्या इंटरव्ह्यू घेतो आणि पाहतो काय करायचं. मग लारा यायले भाजीपाला हे ते देऊन दे, पोस्ट करून द्या. जाय जा या मग. उद्या काय होते सांग जा मग मला. ठीक आहे. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो हो नेतो ना. हो बरं चला चला म्हणलं चिमणराव भाऊ चला. ओ खजूर बात कर रहा, बोलो कौन है बोलो। अरे खजूर जी तो एक बात है, थोड़ा सा काम था, होगा क्या अपना काम? अरे बोलो ना क्या करना है, किसको उड़ाना है क्या? उड़ाना है किसको? क्या टपकाना है? बोलो ना क्या करना क्या है? हाथ पैर तोड़ के हाथ में देने के, बोलो क्या करूँ? नहीं मारने का काम ही नहीं करेंगे, बस धमकाया कि हो गया। उसको जरा ऐसा धमकाओगे नहीं। उसने वो जो न्यूज़ पेपर एजेंसी शुरू की है, वो कल से 1-2 दिन से शुरू करने वाला है। पेपर में न्यूज़ दी उन्होंने, तो उसको बोलने का वो न्यूज़ फाड़ डाल बोलना, वो सब भर्ती कैंसिल कर बोलना। वो खेड़ो पाड़ो के बच्चों को बुला के उसका इंटरव्यू ले रहा है और उनको वो पेपर एसटी में भेज के उनको गांव में पहुंचाने का काम दे रहा है, यानी 1,500 रुपये से। तो उनको बोल दो उसका नाम क्या है, मैं सब पता आपको भेज देता, क्योंकि उससे मेरे को बहुत नुकसान होने वाला है। तो तुम ये पता जो भी बताता मैं, उसके घर जाओ और उसको धमका के आओ। अच्छा ठीक है। कुछ बैकग्राउंड उसका? हाँ उसके आगे पीछे कोई? हाँ कोई है? कोई बैकग्राउंड नहीं है। उसका नाम क्या है? चिमनराव। हाँ चिमनराव है, वो भाड़े से रहता। वो कापड़ की दुकान में एक आदमी काम करता बाड़ू भो करके। हाँ उसको भी, दोनों को भी धमकाना है। कितने देना पड़ेंगे? उसकी क्या बात है, तुमको जो देना है वो दे देना का, टेंशन नहीं लेने का। हाँ मैं जाता, अभी जाओगे फिर क्या कैसे करूँ?
बस आज ही धमकी दे दो उनको, क्योंकि 4 बजे इंटरव्यू रखा उसने। हाँ, अभी जाओ और दोनों को धमकी दे दो। हाँ, और कड़क धमकी दो बिल्कुल। हाँ, उड़ाने का काम बोल दो उसको। हटेलो को सब मालूम है क्या करना क्या नहीं। तो हाँ, और टेंशन नहीं। ये तो क्या है, किस गिल्ली की किस किस। हाँ, और टेंशन मत लो तुम। हाँ, बराबर देखेंगे। हाँ, और काम होने के बाद पेमेंट आने को होना। हाँ, ठीक है, रखता फोन। रुको रुको टोपी वाले, रुको। मैं क्या बोल रहा था, यहाँ पे वो अपना जो क्या बोलते उसका नाम, वो पेपर बांटने वाला वो इधर है क्या बोलते उसका, चिमनराव। हाँ, चिमनराव इधर रहता है क्या? अरे ते घाला चिमणराव नाही का, वो दिसून तर आला तसंच होता. आता काय काय नाही याचं, आता या चिमणरावनं केलं का नाही का याचं. क्या क्या वो चिमणराव क्या कुछ ध्यान में नहीं रह जा. मैं कैसा नया हूँ यहाँ पे, मालूमात नहीं, मैं मेहमान हूँ यहाँ का. अरे हट यार, फिर काय को पूछा, निकलो तो। हाँ भाई हटो। अरे इधर है क्या कोई अपना चिमनराव? कहाँ पे रहता हो भैया? अंदर घर में कोई है क्या नहीं? अरे बाहर आओ। बट की चिमणराव मार खाते वाटते बाज नाही का. चल निघाल पुढे तिथून. इसको बोलते खजूर हटेले। क्या दहशत है, एक आदमी बाहर नहीं आ रहा घर से। अरे कोई है क्या घर में? है क्या नहीं कोई आदमी? बाहर आओ ना। भैया डर गए सब, डर गए। खजूर आ गया, छुप गए सब। लेकिन है तो इधर ही बोलते हो नहीं क्या? मैंने पूरी हिस्ट्री निकाली ना उसकी। वो कपड़े वाला, वो क्या बोलते उसका नाम, बड़ो और ये दोनों को कैसा काम ही निकालने का है। रुकता मैं यहाँ पे, देखता पूछ के। अंदर है से कोई ना कोई छुप गई। अब भी जाता मैं। टांगच्या टांगले का 7.5 फूट आहे का रे? काय आहे रे बा? कोण हा म्हणलं तुम्ही? हा, इथं कसं काय भटकले तुम्ही? यही लग रहा नहीं क्या? हाँ, चपटा भांग है बोले, चश्मा है बोले। बराबर बराबर। क्या है, बाल बच्चे का है? काय को अगवापना कर रहा तू? हाँ, जाति के काम काय को कर रहा तू? क्या देखी म्हणजे काय काय क्या क्या किया मैंने? क्या किसका क्या किया मैंने? क्या किया नहीं क्या? बता दन तेरू क्या है तू? हाँ, मालूम नहीं तेको? हाँ, हमसे पंगा नहीं लेने का, समझा क्या? क्या बोलते अपने को? हाँ, खजूर हटेले बोलते हैं, समझे ना? जिसकी सुपारी ली ना उसका बस काम होगा बोलना। वही बोल रहा था मैं, सुपारी फोड़ने का काम करता मैं। तिकडे आंबे फोड का सुपारी फोड, मला काय करायला लागते ते? मला काय घेणं नाही सुपारी फोडायचं. मी काय केलं तुझ्या? मजाक नहीं करने की, चपटा भाग। तेरे को बोल रहा बाल बच्चे का, इसलिए मैं तेरे को समझाने आ गया। नहीं तो अभी का अभी उठा लेता मैं तेरे को। अकेला होता तो समझे क्या? तेरे पीछे है इसलिए मैं जरा सा कैसा, तेरा मुलाजा कर रहा मैं, लेकिन आगे नहीं करूंगा। मैं क्या बोल रहा वो सुन पहले। केलं काय म्या? ते तर सांग बा, काय केलं काय म्या? वो न्यूज पेपर एजेंसी तूने खोली बोलती है, आजू बाजू के खेड़ों में पेपर तू बेचने वाला है। हाँ, किसने बोला तेरे को अगो काम करने के? हाँ, तू अभी के अभी वो तेरा जो प्लान है पेपर में तूने जाहिरात दी वो सब कैंसिल कर। वहाँ पे बोर्ड लगा, तू आज इंटरव्यू ले रहा ना बोलती तू 4 बजे। तो वहाँ पे बोर्ड लगा दे, कैंसिल हो गया करके सब। और वहाँ पे जाने का भी नहीं, समझे क्या? यदि तू वहाँ पे दिखा ना तो बस गया तू हॉस्पिटल में, समझे क्या? वही बोल रहा था मैं, खजूर से पंगा लेने का नहीं, हटेले बोलते, समझे? कोणतरी मांग आहे याच्या. हो, काहीतरी घेऊन आला आहे मार दबा टाकायला. अरे म्हणलं पण मी काय कोणाचं काय हे करून राहिलो बा? मी माझं काम करून राहिलो. हा, मी का बिझनेस करू नये का मग? समझ में नहीं आ रहा क्या बात कर रहा मैं? पकोड़े तल उधर, नहीं तो वो पॉपकॉर्न पे रेलवे स्टेशन पर, लेकिन इधर न्यूज एजेंसी शुरू करने की नहीं, और वो इंटरव्यू कैंसिल करने का। नहीं तो मैं आ रहा हूँ वहाँ पे। वावरेलेच काम कठीण झालं. म्हणजे कोण बघाय, म्हणजे कोणा सांगितलं का तुम्हाला? वो बाकी का झमेला मत पूछ तू। आम खा गुटली मत गिन। मैं क्या कर रहा, मैं क्या बोल रहा वो सुन पहले। वो सब तेरा कैंसिल कर दे और दूसरे काम धंधे पे लग जा, नहीं तो बस गया तू काम से। वावरेलेच कठीण. मग घेतलं इंटरव्यू घेतलंस तर मग काय करता तुम्ही? काय करता काय म्हणलं? आता जबरदस्ती आहे का? उठ गया तू, अब उठ गया। हो, कैसा छोटा बच्चा, इसलिए जरा सा बोल रहा था मैं। नहीं अब तो तेरे को उठाने पड़ेगा। हो, तू 4 बजे इंटरव्यू लेने को आ जा। कौन कौन है तेरे साथ में मैं देखता तेरे को भी उसको भी। हाँ, चल आता मैं। दादा म्हणलं बा, चुकी झाली काहीचं काही बा, ऐकू नका तुम्ही. आम्ही काही करत नाही सुरू केली एजन्सी. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही म्हणसान तसं. एक जरा क्या बोल रहे भाभी, समझदार है जरा, समझ ले कुछ तो भी। हाँ, तेरी खोपड़ी में कुछ घुसता है क्या नहीं? क्या घुसेड़ दूं? हाँ, वही बोल रहा था मैं। हाँ, चल चल अपना काम बंद करिए और वहाँ पे आने का नहीं इंटरव्यू पे, समझेगा? हाँ ठीक है, फिर आता मैं। पण आमचा पैसा आमचं सगळं, तुम्ही आम्हाला कोण रोखून राहिले? आम्हाला काय करायचं करेन ना आम्ही? तुम्ही कोण आमचे मालक सांगणार आहे? हे करू नका ते करू नका. आम्ही इंटरव्ह्यू राहिलो पोट्याचा आणि आम्ही एजन्सी सुरू करून राहिलो. काय म्हणणं आहे तुमचं? काय खाता का म्हणलं? शानपट्टी वाला दिख रहा तू जरा, नहीं क्या? नहीं तेरे को हटेले का मालूम नहीं काम जरा। तेरे को दुकान में जाने दिया ना तो मेरा नाम नहीं अब तू। हाँ, निकल तू और डब्बा ले और निकल तू दुकान पे। तेरे को कैसा पोचता तो मैं देखता फिर। हटेला ही ले, नाम ही लेना तूने। सुट्टीवर आहे ना मी, सुट्टीवर आहे मी, चाललोय ना. काय करतो तू? काय मारता का मला? काय जीवन घेता का? काय करता काय? हाथ पर टूटेंगे ना तब समझेंगे तेरे को हटेला क्या है तू। हाँ, जा तू इंटरव्यू ले, 4 बजे आ जाना वहाँ पे इंटरव्यू लेने को। वो कहाँ पे रखा तुमने मालूम है मेरे को सब, वो जाहिरात पड़ी मैंने। और तेरे को सीधे से बात कर रहा मैं और तू अपनी शान पट्टी लगा रहा। हाँ, तो तू आ जाना वहाँ पे। हाँ, ठीक है फिर। हाँ, हो गया चैलेंज, मैं आ जाऊँ वहाँ पे, तू भी आ जा वहाँ पे। जमाना आहे का काय? म्हणजे कोणता धंदा करणं कठीण झालं, म्हणजे याच्या धमक्या त्याच्या धमक्या. पापा म्हणलं काय करायचं करा तुम्ही. मी तर जाणारच. पाहून घेऊ काय होते ते. गुड बाय, मिलेंगे 4 बजे। हाँ, हटेले का सामना होगा तुम्हारे साथ, चलो। काहीतरी याचं सोल्युशन काढावं लागतं ना, नाही का? हो, त्याशिवाय पर्याय नाही, जायला पुरत नाही इंटरव्ह्यूले. हो येतो. हो जा तुम्ही. हो, निघा म्हणलं इथून, थांबाच नाही इथं.
फट गई इसकी नहीं क्या? हाँ चल आ जाना फिर 4 बजे। हाँ हाँ बिल्कुल राह देख रहा हूँ मैं वहाँ पे। ओके।